भयकथा. नदीवरची हडळ. गावाच्या टोकाला वाहणारी नदी. दिवसा शांत, पण रात्री लोक जवळसुद्धा जायचे नाहीत. म्हणतात त्या पाण्यात एक हडळ वस्ती करून आहे. गावातील शंकर आणि गजा हे दोन मित्र रात्री मासेमारीला निघाले. गजाने सावधगिरीचा इशारा दिला. शंकर, रात्री नदीवर जाऊ नकोस म्हणतात. हडळ आहे म्हणे. शंकर हसला, गावातल्या गोष्टी आहेत त्या. हळमळ काही नसतं. दोघे नदीकाठी पोचले. आकाशात काळे ढग, वारा सुटलेला आणि पाण्यावर लहरी उठलेल्या. शंकर जाळं टाकत होता, गजा भोवती नजर फिरवत होता. अचानक पाण्यातून पांढरं कुंचकट केसांचं डोकं वर आलं. गजाला पाय गोठल्यासारखं झालं. शंकर, काहीतरी आहे पाण्यात. शंकर हसत बोलला, अरे ते फक्त पाण्यातली सावली आहे. पण पुढच्या क्षणी ते डोकं हळूहळू पाण्याबाहेर आलं. एक भेसूर बाईचं रूप दिसलं, डोळे लाल, केस विस्कटलेले, चेहऱ्यावर सडलेलं मांस. ती हडळ काठावरून सरळ त्यांच्या दिशेने सरकू लागली. गजा थरथरत मागे सरकला. शंकर मात्र तिला चिडवत म्हणाला, तू काही करू शकत नाहीस. हडळ एकाएकी किंचाळली. नदीचा पाणी उसळून वर आलं आणि शंकरचं पाय काहीतरी पकडून खाली ओढू लागलं. तो धडपडत ओरडला, गजा, वाचव रे. गजाने कसेबसे काठी पकडून शंकरला बाहेर काढलं. पण शंकरचे डोळे वेडेवाकडे झाले होते, जणू कोणी आतून त्याला पछाडलं होतं. तो अचानक हसत म्हणाला, गजा, आता मी तिच्यासोबत आहे. तू पण चल ना. गजाचा थरकाप उडाला. शंकरचे ओठ निळे झाले, चेहरा पांढरा, आणि त्याच्या तोंडून पाणीच बाहेर येत होतं. गजा जीवाच्या आकांताने गावाकडे धावत सुटला. मागे वळून पाहिलं तर नदीच्या काठावर हडळ उभी होती, तिच्या बाजूला शंकरही, पाण्यात ओले केस आणि लाल डोळे घेऊन. गावात पोचल्यावर गजा थरथरत सांगू लागला, नदीवरची हडळ शंकरला घेऊन गेली. पण तो अजूनही जिवंत आहे, तिच्या रूपात. त्या दिवसापासून रात्री कोणाच्याही धाडस नदीकडे जाण्याचं झालं नाही. कारण लोक म्हणतात, नदीवरची हडळ आता एकटी नाही. तिच्यासोबत शंकरही शिकार शोधत असतो.